अहो थांबा जरा, जर तुम्ही हा व्हिडिओ आताच बंद केला तर या रक्षाबंधनला महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रियेसाठी आलेली एक आनंदाची भेट आणि मोठी बातमी तुमच्याकडून कायमची चुकून जाईल. कारण आज राज्यात रक्षाबंधनानिमित्त असं काही घडलेलं आहे ज्याची कोणी कल्पनासुद्धा केलेली नव्हती. हा व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका आणि शेवटपर्यंत बघत राहा, कारण खरी माहिती आणि रक्षाबंधनची खरी गंमत तर पुढेच आहे. महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी यंदाचं रक्षाबंधन खरोखरच खूप मोठं असणार आहे. कारण या सणाचा आनंद दुप्पट करण्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री यांनी सुनेत्रा पवार यांनी महिलांसाठी एकवेळी तब्बल 10 नवीन आणि धमाकेदार योजना जाहीर केलेल्या आहेत. या योजनेतून पात्र महिलांच्या रक्षाबंधनासाठी खास भेट म्हणून त्यांनी 35,000 रुपये रोख आणि रोजच्या गरजेच्या 10 वस्तूचा संच अगदी मोफत मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असाल, नोकरी करत असाल, घरातलं काम करत असाल किंवा शेतात राबत असाल, महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलाला रक्षाबंधनची ही गिफ्ट मिळणारच आहे. पण आता हे 35,000 रुपये आणि 10 मोफत वस्तू कशा मिळवायच्या, अर्ज कुठे आणि कसा करायचा, याची सगळी माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, नाहीतर तुमचा खूप मोठा तोटा होईल. विशेष म्हणजे या योजनेचे अधिकृत GR म्हणजे शासन निर्णय सरकारने जारी केलेले आहेत. पण दुर्दैवाने याबद्दल अजूनही जास्त प्रचार झालेला नाही. टीव्हीवर फक्त एक छोटीशी बातमी दाखवून निघून गेले, ज्यामुळे आज महाराष्ट्रातल्या 90% महिलांना हे माहीतच नाहीये की या रक्षाबंधन गिफ्टसाठी अर्ज भरणंसुद्धा सुरू झालेलं आहे. बातमी ऐकल्यानंतर बऱ्याच महिलांना वाटत असेल, अहो लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाहीत, त्यात 80 लाख महिला अपात्र झाल्याच्या बातम्या पसरत आहेत. मग हे रक्षाबंधनचं गिफ्ट खरं आहे की खोटं? तर अजिबात घाबरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की त्या 10 नवीन योजना नक्की कोणत्या आहेत, तुम्हाला हे 35,000 रुपये कसे मिळणार आहेत आणि कोणत्या 10 वस्तू सरकार थेट तुमच्या घरी रक्षाबंधनाची भेट म्हणून पोहोचवणार आहेत. जर तुम्ही माहिती इथेच सोडली तर तुमचे हक्काचे पैसे हातातून निघूनच जातील. पण जेव्हा या योजनेचा अधिकृत GR समोर आला ना, तेव्हा मात्र सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला. कारण हे 35,000 रुपये महाराष्ट्रातल्या सगळ्याच महिलांना सरसकट मिळणार नाहीत. यासाठी सरकारने काही अत्यंत महत्त्वाचे नियम ठेवलेले आहेत आणि अर्ज करण्याची एक विशेष पद्धत आखून दिली आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण अगदी पुराव्यासहित घेऊन आलेले आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता आधी आपण त्या 10 योजनेची नावं बघणार आहोत. कसे पैसे मिळणार, कोणत्या वस्तू मोफत मिळणार आणि पुढच्या फक्त 2च मिनिटात हा अर्ज भरून थेट पैसे तुमच्या खात्यात कसे जमा करायचे, याची पक्की माहिती आता आपण पाहणार आहोत. खास गोष्ट म्हणजे थेट सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपण ही माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इथेच सोडला तर तुमचं खूप मोठं नुकसान होईल. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता थेट सुरू करूया आपल्या पहिल्या योजनेपासून. पहिली योजना, ज्या महिला गरोदर आहेत किंवा ज्यांची डिलिव्हरी होणार आहे त्यांना या योजनेतून 35,000 रुपये तर मिळणारच आहेत, पण त्यांच्यासोबत आणखी 50,000 रुपयांचा अतिरिक्त बोनससुद्धा मिळणार आहे. आता या योजनेचा फॉर्म कसा भरायचा आणि उरलेल्या योजना हे लगेच पुढे बघूयात. दुसरी योजना, जर तुमच्याकडे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड असेल तर फक्त यावर एकाच कार्डवर तुम्हाला 10,000 रुपयांचा विशेष फायदा थेट तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे. तिसरी योजना ही तर आणखीनच खास आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला दर महिन्याला तब्बल 9,000 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. ही चौथी योजना, जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच गाडी चालवण्याचा परवाना असेल तर तुमच्यासाठी सरकारकडून अजून एक जबरदस्त फायदा मिळणार आहे. आणि शेवटी 10वी योजना तर थेट 35,000 रुपयांचीच आहे. तर पहा, सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची योजना कोणती आहे. गरोदर महिलांसाठी आधी ज्या महिलांची डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात व्हायची त्यांना कमी पैसे मिळायचे, पण आता नवीन निर्णयानुसार गरोदर महिलांना चांगल्या पोषण आहारासाठी अतिरिक्त मदत दिली जाणार आहे, ज्यामुळे एकूण मोठी रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. आता ही पहिली योजना तर ठराविक महिलांसाठी होती, पण दुसरी गोष्ट म्हणजे आज ओळखपत्र म्हणून प्रत्येकाकडे असणाऱ्या महत्त्वाच्या पुराव्यावर आणि बँक खात्यावर 10,000 रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे. फायदा तुम्हाला कसा मिळणार आहे आता हे पुढे लगेच पाहणार आहोत. व्हिडिओ सोडून अजिबात जाऊ नका. आता हा 10,000 रुपयांचा फायदा नक्की कसा मिळवायचा हे समजण्यासाठी ही दुसरी योजना व्यवस्थित समजून घ्या. ही केंद्र सरकारची खूप मोठी योजना आहे, जिचं नाव आहे प्रधानमंत्री जनधन योजना. या योजनेअंतर्गत महिला तब्बल 10,000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. म्हणजे जर तुमचं जनधन खातं गेल्या 6 महिन्यापासून चालू असेल किंवा त्यात लाडक्या बहिणीचे पैसे जमा होत असतील तर तुम्हाला 10,000 रुपये तात्काळ वापरण्यासाठी देऊ शकते.
यासाठी पात्रता काय आहे, फॉर्म कसा भरायचा आणि कागदपत्र कोणते लागणार आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी तिसरी योजना समजून घ्या. ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे त्यांना दरमहा विशेष फायदा कसा मिळणार आहे आणि 10वी योजना ज्यामध्ये थेट 35,000 रुपये मिळणार ती नक्की काय आहे. तर पहा, तिसऱ्या योजनेतून जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाचा प्रमुख असाल तर महिलांना विशेष भत्ता म्हणून दरवर्षी 9,000 रुपये देण्याची तरतूद या नवीन GRमध्ये करण्यात आलेली आहे. पण लक्षात ठेवा, ही योजना सध्या महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्येच विशेष प्राधान्याने लागू करण्यात आलेली आहे. आता हे 14 जिल्हे कोणते आहेत आणि तुमच्या जिल्ह्यात त्या समावेश आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात सोडू नका. विशेषतः ज्या शेतकरी कुटुंब दुर्दैवाने कुटुंबातील मुख्य व्यक्ती आता राहिलेले नाही, ज्यांची इथे महिला कुटुंबप्रमुख म्हणून सगळा कारभार सांभाळत होती, अशा घरांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे. आता वळवूयात चौथ्या योजनेकडे. ही सर्वात महत्त्वाची योजना आहे. ही योजना अशा महिलांसाठी आहे ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे. या योजनेचं नाव आहे वाहन परवाना योजना. ज्या महिलांकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे किंवा ज्यांना गाडी चालवता येते त्यांना व्यावसायिक गाड्या खरेदी करण्यासाठी सरकार मोठी सबसिडी देणार आहे. याच मदतीमुळे महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय किंवा टॅक्सी रिक्षा व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट आर्थिक पाठबळ मिळणार आहे. आता पाहूयात 5वी ते 9वी योजना आणि मोफत मिळणाऱ्या 10 वस्तूचा संच. महिलांची घरातील कामं सोपी व्हावीत म्हणून सरकार 10 वस्तूचा संच अगदी मोफत देणार आहे. यामध्ये सौर कंदील, गॅस शेगडी, पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर आणि महिला बचत गटासाठी लागणारे छोटे किट्स याचा समावेश आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना खरोखरच एक मोठं वरदान ठरणार आहे. आता वळवूयात 10 आणि सर्वात महत्त्वाच्या मुख्य योजनेकडे, ज्यात आहे तब्बल 35,000 रुपयांचा सर्वात मोठा धमाका. ज्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता नियमित जमा होत आहे त्यांची बँक खात्यात एक जबरदस्त पद तयार झालेली आहे. याच पतीचा वापर करून तुम्हाला थेट 35,000 रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. यासाठी सरकारने सर्व बँकांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत. महिलांनी छोटासा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा यासाठी हे 35,000 रुपयांचे मोठे भांडवल थेट महिलांच्या हातात दिले जाणार आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कर्जावर तुम्हाला 1 रुपयाही व्याज घ्यावे लागणार नाही, कारण या कर्जाचे छोटे छोटे हप्ते तुम्हाला दरमहा मिळणाऱ्या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून हळूहळू वळत केले जाईल. म्हणजेच व्याजाची कोणतीही टांगती तलवार तुमच्या डोक्यावर असणार नाही. पण आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या ऐतिहासिक योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळणार आहे. तर एका महाराष्ट्राची रहिवासी असलेली प्रत्येक स्त्री महिला जिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे ती यासाठी पूर्णपणे पात्र आहे. विशेषतः दुष्काळग्रस्त 14 जिल्ह्यातील महिलांना यामध्ये पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. मग आता अर्ज कसा आणि कुठे करायचा? या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच तुमच्या जवळच्या सेतू केंद्रावर किंवा थेट तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा आणि आपला फॉर्म आजच भरून घ्या. पक्केच लक्षात ठेवा, या योजनेचे अर्ज भरणे अत्यंत वादळी वेगाने सुरू झालेले आहे. जर तुम्ही एक क्षणही वाया घालवला तर कोटा पूर्ण होईल आणि तुम्ही या संधीपासून कायमचे वंचित राहाल. सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला स्पष्ट सांगितलेले आहे की या योजनेचा प्रचार कमी जरी झाला असला तरी प्रत्येक पात्र बहिणीपर्यंत हा लाभ पोहोचलाच पाहिजे. बहिणींनो, या सर्व योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी तुम्हाला नक्की काय करायचं आहे याची टप्प्याटप्प्याने सोपी माहिती आता मी तुम्हाला देत आहे. ही माहिती लक्षपूर्वक ऐका आणि त्यानुसार त्वरित पावले उचला. पहिला टप्पा आहे सर्वात आधी तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकांशी NPCI किंवा DBTद्वारे लिंक आहे की नाही ते तपासून घ्या. जर तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर या सरकारी अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे सर्वात आधी तुमच्या बँकेत जाऊन आधार मॅपिंग आणि KYC पूर्ण करून घ्या. दुसरा टप्पा, आवश्यक कागदपत्रांची एक फाईल तयार ठेवा. यामध्ये तुमचं आधार कार्ड, बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि पासपोर्ट साईज फोटो याचा समावेश असावा. नाहीतर तुम्ही गरोदर महिला असाल तर या योजनेसाठी अर्ज करत असाल तर सरकारी दवाखान्यातील नोंदणी कार्ड सोबत ठेवा आणि वाहन योजनेसाठी ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत जोडणे अत्यंत गरजेचं आहे. तिसरा टप्पा, तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात, CSC केंद्रात किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन संबंधित योजनेचा अधिकृत फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरताना तुमचा मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक बिनचूक भरलाय की नाही याची खात्री नक्की करून घ्या. आणि हो, फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची अधिकृत पावती घ्यायला अजिबात विसरू नका. चौथा टप्पा, जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल
आणि ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर अडचण येत असेल तर तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक किंवा महिला बचत गट अध्यक्षांशी थेट संपर्क साधा. सरकारकडून त्यांना पात्र महिलांना पूर्ण मार्गदर्शन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले जात आहेत. माहितीअभावी महाराष्ट्रातील एकही बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर आणि ओळखीच्या महिलांपर्यंत आत्ताच लगेच शेअर करा. आता आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि या 10 योजनांपैकी कोणत्या योजनेचा फॉर्म सर्वात आधी भरायला पाहिजे. तुमच्या कमेंट्स पाहून आम्ही पुढील व्हिडिओमध्ये त्या विशिष्ट योजनेचा ऑनलाईन फॉर्म मोबाईलवरून कसा भरायचा याचा लाईव्ह डेमो घेऊन येऊ. जर तुम्ही आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.